हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर चला, आज सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे. पहिले तर भांडी मांडायचं काम केलं. सकाळी लवकर भांडी मांडली की आपल्याला जे काही परत स्वयंपाक करण्यासाठी पाहिजे ते लवकरच सापडतं. तर आता मला या इथे करायची होती मटकीची भाजी, पण सगळ्यात आधी चहा ठेवून घेतला आणि त्यानंतर दूधसुद्धा तापायला ठेवलं. आणि मटकीची भाजी बघा आता मी किती प्रकारची केलेली आहे. सुकी भाजी ती की डब्यासाठी, त्यानंतर मिठाची भाजी ती कृष्णासाठी आणि सगळ्यांसाठी ही पातळ भाजी केलेली आहे. तर साईच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट द्यायचा होता, याच्या आधी पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच होतं. तर बघा सकाळचं छान असं वातावरण या इथे झालेलं आहे. प्रोजेक्ट करण्यासाठी मला थोडीशी जे आपले चहाचे कप असतात ना त्यामध्ये माती पाहिजे होती. तर पाणीसुद्धा चालू होतं, तर म्हटलं चला त्या जे कप आहेत त्यामध्ये थोडीशी माती भरावी. तर ती माती मी कशासाठी भरली हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण त्यासाठी आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर हे बघा अशा पद्धतीने मी जी माती भरली होती ना त्यामध्ये ज्या आपल्या काड्या असतात त्या उभ्या करून त्याच्यावर ते चित्रकलेचा जो पेपर आहे त्याने नाव टाकलं होतं, जेणेकरून आपला जो प्रोजेक्ट आहे तो दिसायला आणखीनच छान दिसेल. तर साईचा जो प्रोजेक्ट होता ना तो लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग असा होता. तर अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट तयार झालेला आहे. त्यानंतर साई शाळेत गेला, सगळे जे ते आपापल्या कामाला गेले. माझी कृष्णाची ड्युटी मात्र घरी होती. आता मुलांना खायला घालायचं म्हणलं की भरपूर त्यांच्या मागं पळावं लागतं आणि त्यांचा जो अवतार होतो तो तर वेगळाच. मी त्याला खायला घातल्यानंतरच आंघोळ घालते. तर आता त्याचं मस्तपैकी या इथे खेळणं चालू होतं. माझीसुद्धा घरातली सगळी कामं करून झाली आणि त्यानंतर मुलांचं काय, त्यांना अजिबात शांत बसवत नाही. तर आमची ते एक दिवाण आणि जे कपाट आहे ना त्यामधला जो स्पेस आहे त्यामध्ये तो जाऊन खेळत बसतो. आता बघा या इथे घोडा काढला होता, तर त्या घोड्यासोबतच तो खेळत होता. तर साईचा हा लहानपणीचा घोडा आहे, त्याला माझ्या पप्पांनी घेतला होता, म्हणजे 6 वर्षापूर्वीचा. तो जसून तसाच आहे, फक्त त्याचा थोडासा कलर गेलेला आहे. तर आता ऊन पण भरपूर आहे. तर मिस्टर दुपारी जेवायला घरी आले होते, तर त्यांचा मस्तपैकी साईचा आणि त्यांचा दह्याचा बेत चालू होता. कारण की दही हे शरीरासाठी थंड असतं आणि ते जोपर्यंत दही पित होते तोपर्यंत कृष्णाला मला सांभाळायचं होतं, कारण की तो त्यांना दही पिऊन देत नव्हता. तर असंच माझं दोघांच्या म्हणजे साई आणि कृष्णामध्ये दिवस असाच निघून जातो. तर आता या इकडे बकरी जी करडं आहेत ना ती सोडावी लागतात, पण मी काही सोडत नाही. ही 2 करडं बघायची की ही 2 माझी पिल्लं बघायची, कारण की दोन्ही पोरं भरपूर असा वैताग देतात. आणि मग त्यांना जर बाहेर सोडलं की त्यांच्यावर सुद्धा तितकंच लक्ष द्यायला लागतं, कारण की ते दुसऱ्यांच्या रानात जाऊ नये हे ते सगळं बघावं लागतं. त्यामुळे मी त्यांना काही बाहेर सोडलं नाही. तर आता त्यांच्यासाठी खायला आणायला मला जायचं होतं. तर साईला सांगितलं की कृष्णावर लक्ष दे म्हणून. तर आता त्यांनाच मी करडांसाठी खायला घेऊन येते. अगदी घराच्या थोडंसंच लांब आहे, तरी पण मी इथं आलते तरी पण माझं लक्ष सगळं घरी होतं, कारण की घरी 2घंच जण होते. पण साई चांगलं असं कृष्णावर लक्ष देतो. हा जो पाला आहे ना ते करडं अगदी आवडीने खातात. मग त्यांना 2 टाईम हा पाला बांधावा लागतो. तसंच दूध पण 2 टाईम पाजलं जातं. तर मी घरी जर दुसरं कोण असलं तर ती करडं सोडतात, नाही तर मी सोडत नाही. आता चौकात बघा जी आपली वयस्कर म्हणजे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचं बसायची लगबग चालू होती. तर हा पाला आणि थोडीशी मका जी आहे ना मी या इथे आता बांधून देते, कारण की बांधलं तरच ते खातात. खाली टाकलं की सगळं तोडून टाकतं, त्याच्यामुळे त्यांना खाता येत नाही. तर आता बघा हे असं बांधलं की ते व्यवस्थित खातात. तरी मला ते नीट बांधता आलं नाही, ते थोडंसं सैल झालं होतं. कृष्ण काय साईकडे राहायला तयार नव्हता, त्याच्यामुळे तो असा बसला होता. तर आता त्याचंच आवरायचं होतं, त्याच्यामुळे मग जेवढं खेळ म्हटलं तेवढं, म्हणजे जेवढं खेळायचं तेवढं खेळ म्हटलं मातीमध्ये. मग त्याच्यानंतर त्याचं आवरलं आणि थोडंफार मग बाहेर गेलो. तर या इथे बघा छान असं मिनी गार्डन याला म्हणता येईल. सगळ्या प्रकारची जी भाजीपाला आहेत ना या इथे आपल्याला बघायला मिळेल. तर घेवडा म्हणू नका, पावटा किंवा जी वांगी आहेत ना, भेंडी, ती सगळी मी जिथं आले होते ना तर त्यांनी लावलेली आहेत. आणि अगदी सहज जेव्हा आपल्याला भाजीला करायचं आहे त्यावेळेस जायचं आणि ताजं ताजं तोडून आणायचं. तर कृष्णाचं पण तिथं छान असं खेळणं चालू होतं.
संध्याकाळ झाली की कुठंतरी बाहेर मुलांना न्यायलाच लागतं आणि मग तिथं ती छान असं खेळतात. आता इथं जवळ गार्डन वगैरे नाहीतर तिथं पण मुलांना नेलं असतं. मुलांना थोडंफार घरातून बाहेर काढलं की त्यांना ते जास्तच आवडतं. आता घरी आले, घरी छान असा चहा ठेवला होता, सोबतच जे आपण मुळे उपटले होते त्याचाच ठेचा करायचा होता. पण हे जे आहे ना खिसायला, ते भरपूर असं किचकट काम आहे. ते खिसून घेतलं आणि छान असं धुवून घेतलं, कारण की मुळ्याला घाण वास असतो, त्याच्यामुळे ते स्वच्छ असं धुवून घेतलं. अगदी पांढरं शुभ्र असं ते निघालं होतं. त्यानंतर त्याच्यासाठी जे वाटण केलं होतं ते म्हणजेच लसूण आणि मिरचीचं वाटण केलं होतं. त्यामध्ये हळद, मीठ टाकली, हरभऱ्याची डाळ टाकली. आता फोडणी देतानाचा जो व्हिडिओ आहे तो मी केला नाही, कारण की मी कृष्णाला घेतलं होतं आणि हा जो ठेचा आहे ना तो सासूबाईंनी केला. आता हे लगेच शिजतं, त्याच्यामुळे त्यातलं छान असं पाणी आटून दिलं आणि आपला जो ठेचा आहे ना तो या इथे तयार झालेला आहे. बाजरीच्या भाकरीसोबत अगदी छान असा तो लागतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आजचं सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं, त्याच्यासाठी मला पनीर घरीच करायचं होतं. त्यामुळे थोडंसं दूध आहे जे चहासाठी ठेवलं आणि बाकीच्या दुधाचं आता पनीर करून घेते. तर हे बघा, आपला हा मुळ्याचा ठेचा आहे ना तो तयार झालेला आहे. भाकरी करता करता एका साईडला जी भाजी आहे ना ती पण करून घेतली आणि त्यानंतर जे पनीर करायचं आहे ते दूध गरम करायला ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने आपला आजचा जो व्हिडिओ आहे ना तो होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्हाला असेच माझ्या दोन्ही मुलांचे आणि गावाकडचे माझ्या कामाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला, आपण आपला व्हिडिओ इथेच थांबूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.